कौटिल्य अकॅडमीमधून पेपर पालकांनी विकत घेतला असा आरोप रोहित पवारांनी केलेला आहे। 90% प्रश्न या क्लासेसमध्ये आधीच दिले होते असा रोहित पवारांचा आरोप आहे। परीक्षेच्या 2 दिवस आधी विद्यार्थ्यांना प्रश्न मोबाईलवर आले असं रोहित पवारांचं म्हणणं आहे। तर मी चौकशीला सामोरं जाण्यास तयार, कौटिल्य अकॅडमीच्या प्रवीण पाटलांचंही उत्तर आहे। या क्लासेसकडे 90% प्रश्न हे आधीच दिले गेले होते आणि ते दिल्यानंतर तिथे 20 मार्च म्हणजे 2 दिवस आधी 22 मार्चला परीक्षा होती। 2 दिवस आधी तो परीक्षार्थी उमेदवाराच्या मोबाईलवर तो जे प्रश्न होते 90% ते त्याच्याकडे आले, त्याचा अभ्यास केला गेला आणि मग ह्यात होतं असं एक समजून घ्या की तो जो क्लासेसचा माणूस आहे तो त्या उमेदवारांना पैशांचा ॲडव्हान्स दिल्यानंतर पैसे दिल्यानंतर व्हॉट्सॲपवर सगळ्या गोष्टी पाठवायच्या आणि 2-3 मिनिटांनंतर तो डिलीट फॉर ऑल करून टाकायचा। ह्यात झालं असतं एका उमेदवाराने ते सगळे डाउनलोड झाले आणि फक्त आपल्याकडे पुरावा असावा म्हणून मित्राला ते सगळे पुरावे त्या ठिकाणी पाठवले, त्यामुळे तिथे पुरावे हे आपल्या हातामध्ये आता लागलेले आहेत। काय ज्या घटना घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल खरंच मला पुरेपूर माहिती नाहीये आणि जेव्हा हे सगळं झाल्यानंतर संबंधित व्यक्ती माझ्याकडे अभ्यासाला यायच्या, विचारपूस करायच्या, इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची याच्याबद्दल विचारपूस झालेली आहे। कमीत कमी 10-15 वेळेस त्यांनी विचारपूस केलेली आहे, परंतु मी कुठल्याही पद्धतीचं असं व्हॉट्सअप चॅट किंवा माझ्या जी रेकॉर्डिंग्स आहेत किंवा चुकीच्या पद्धतीने ते मेसेजिंग केलं गेलेलं आहे असं मला तरी वाटतंय आणि मी चौकशीसाठी पूर्णपणे सामोरे जाण्यासाठी तयार आहे सर। तर या संदर्भात विजय वडेट्टीवार यांनी एक्सपोस्ट केली आहे। त्यांनी असं म्हटलंय, नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला, तरी महाराष्ट्रामधल्या महायुती सरकारला जाग येत नाही। यांनी राज्याच्या शिक्षण व्यवस्थेची परीक्षांची पार वाट लावून टाकली। हा विद्यार्थ्यांचा विश्वासघात आहे। महायुती सरकारला फक्त विरोधकांचे पक्ष फोडायला आणि खोके गोळे करायला जमतं। पोरांचे पेपर फुटताना मात्र डोळ्यावर पट्टी बांधून असतात। या पेपर फुटीची उच्चस्तरीय चौकशी करा, त्या दलालांना आणि त्यांच्या पाठीशी असलेल्या राजकीय शक्तीवर कारवाई करा। तर विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते यांनी देखील या संपूर्ण प्रकरणावर सरकारवर टीका केलेली आहे। कौटिल्य अकॅडमीमधून पेपर पालकांनी विकत घेतल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केलेला आहे। त्यांनी एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन यावेळेला दिलं, पत्रकार परिषद त्यांनी घेतली आणि 90% प्रश्न या क्लासेसमध्ये आधीच दिलेले होते असा आरोप रोहित